आपण काल 47 बघितला होता. परत एकदा आपण 47 वर एक कटाक्ष आज टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण 48 वर येऊया. म्हणजे ही संकल्पना ज्या मूलभूत हक्कांची आणि मार्गदर्शक तत्वांची याबाबतची काय आहे ती स्पष्ट होईल. 47 आपण पुनर्वाचन अशासाठी केला की 47च्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. म्हणून त्यासाठी आपण हे थोडस डिटेल मध्ये बघून घेतो आहोत की नेमकी ही जी सुसूत्रता आहे, जी बांधणी आहे घटनेमधली, ती मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये असणारी पोकळी कशी भरून काढणारी आहे. एका बाजूला आपल्याला असं दिसेल की मूलभूत हक्कांवर गदा येते की काय. जसं कोणाला कुठलाही व्यवसाय करता येतो, मग प्रत्येक जण मादक द्रव्याचा व्यवसाय करायला लागला तर कसं होईल. मादक द्रव्य हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे, हा जरी मूलभूत हक्क असला तरी मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याला जे अधिकार दिलेले आहेत, राज्यांनी ही सुसूत्रता, राज्यांनी ही नियमितता आणायची आहे जनजीवनामध्ये. त्यासाठी याचं प्रयोजन आहे. अनुच्छेद 47 प्रामुख्याने दोन गोष्टी राज्यांवर जबाबदारी म्हणून टाकतो आणि त्या जबाबदारी बर हुकूम राज्याला अधिकार काय काय आहे त्याचंही विवेचन करतो. दोन प्रमुख गोष्टी अनुच्छेद 47 मध्ये राज्यावर जबाबदारी म्हणून दिलेल्या आहेत घटनेनी. आणि ते पहिली असे आहे की पोषणमान व राहणीमान उंचावणे. समाजात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं, आपल्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं पोषणमान व राहणीमान उंचावणे, दोन महत्वाच्या गोष्टी आहे. राहणीमान हा शब्द त्याच्या डोक्यावर छप्पर असलं पाहिजे. पोषणमान, त्याला किमान 2 वेळ सकस आहार उपलब्ध असला पाहिजे. अंगभर कपडे असले पाहिजे. ही जी रोटी कपडा मकान संकल्पना आहे, ही किमान पक्षी प्रत्येकाच्या नशिबाला मानवी दर्जानुसार यावी, असा या पोषणमान व राहणीमान उंचावण्याचा अर्थ आहे. दुसरं आहे सार्वजनिक आरोग्य सुधारणे. इथं व्यक्तिगत आरोग्य, कौटुंबिक आरोग्य असं म्हटलेलं नाहीये. सार्वजनिक, सामाजिक, राष्ट्रीय आरोग्य जे आहे ते राज्याचं आणि एकंदर जनतेचं हे सुधारलं पाहिजे. एखाद्या राज्यामध्ये खूप जास्त आजारी असतील एखाद्या रोगाचे, जसं तर कोरोनामुळे आपण परिस्थिती बघतो, तर या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या असं लक्षात येईल की कुठलं राज्य हे सक्षम आहे. आणि आपण त्या दृष्टीनं फार नशीबवान आहोत असं म्हटलं पाहिजे की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या सार्वजनिक आरोग्याच्या सुखसोयी आहेत त्या जरी वाखाणण्या इतक्या उत्कृष्ट नसल्या तरीही इतर राज्यांच्या मानाने चांगल्या आहेत. आणि जेव्हा क्रमवारीमध्ये महाराष्ट्र अग्रणी येतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा राज्यावर थोपलेली एक जबाबदारी राज्य पार पाडत असतं, किंबहुना त्यांनी पार पाडली नाही. आणि त्याबरोबर हुकूम जर आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असेल तर आपल्याला राज्याला न्यायालयामध्ये खेचण्याचा अधिकार आहे. राज्यावरती या कोरोना काळामध्ये बरेचसे पिटिशन झालेले आहे. ते पिटिशन जनतेच्या सुज्ञपणाची जाणीव करून देत आहे. आज आपण जे संविधानाचं पारायण करतोय याच्यावरती अनेक प्रतिक्रिया आहेत. काही प्रतिक्रिया साधारण 60% प्रतिक्रिया आहेत की हे फार पूर्वीपासून व्हायला पाहिजे, हे शालेय जीवनापासून व्हायला पाहिजे. आम्हाला पहिल्यांदा घटनेचे एवढे पैलू आणि एवढे सगळे आतमध्ये एक दुसऱ्या सिद्धांतांची सांगड कशी घालण्यात आलेली आहे हे समजत आहे. हे फार पूर्वी समजायला पाहिजे होतं. म्हणजे या उपक्रमाची एकंदर 60% लोकांनी स्तुती केलेली आहे, त्यांना ते बरं वाटत आहे. 20% लोक असं म्हणतात की आपण जे समजून सांगताय ते योग्य आहे, पण जे मराठीतला शब्दप्रयोग आहे तो अजून जास्त सोपा करून सांगता आला तर बघा. तर मित्रांनो, माझा प्रयत्न असतो, एक कसोटी आहे ती एक प्रकारची, खूप जास्त सोपा करून विपर्यास्त होऊ नये किंवा शब्दांचा दुरार्थ निघू नये, हा माझा त्यातल्या त्यात प्रयत्न असतो. पण जे शब्द, कायद्याची मूळ भाषाच थोडीशी जटिल असल्यामुळं आपण लक्षात घ्या की आपल्याकडे आपल्या हातात मोबाईल आहे, गुगल आहे, आपल्या हातामध्ये डिक्शनरी आहे. तुम्ही त्याच्यावर जाऊन कुठल्याही शब्दाचा, जटिलतेचा अर्थ एक दोन भाषेमध्ये, तुमच्या आवडत्या भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये असेल, एखाद्याला हिंदीमध्ये आवडत असेल, तर या सगळ्या भाषांची सोय आज त्या गुगल बाबाकडे उपलब्ध आहे, ज्याच्याकडे सगळं मिळतं. त्याचाही तुम्ही थोडासा आधार घ्या. त्यातल्या त्यात खूप जास्त सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, पण त्याच वेळी अर्थाचा अनर्थ किंवा दुरार्थ निघू नये, चुकीचा अर्थ लागू नये, हाही माझा प्रयत्न असेल.
म्हणून मी त्या शब्दावरती जोर देऊन त्या शब्दाचे जर योग्य पर्याय उपलब्ध असतील तर ते नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी उरलेल्या 20% 10% लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहे यशवंता, की सर हे सगळं आमच्या डोक्यावरून जातं, आम्हाला हे काही समजत नाही. कायद्याची भाषा म्हणा किंवा मूलभूत हक्क म्हणा किंवा मग मार्गदर्शक तत्व म्हणा, हे आमच्या डोक्यावरून सगळं जातंय. तर हे 10% लोक जे आहे ते आधीच्या 60% लोकांच्या बरोबर जाऊ इच्छितात, की हे आम्हाला पूर्वीपासून का सांगितलं गेलं नाही. आता कदाचित त्याचं वय झालं असेल किंवा मग त्याला वेगळ्या प्रोफेशन मध्ये असेल, वेगळ्या बिझनेस मध्ये असेल, कधीही काळी आयुष्यात त्याचा घटनात्मक सिद्धांतांशी, संविधानातल्या गोष्टींशी कधी संबंधच आला नसेल, तर असं वाटू शकणं साहजिक आहे. म्हणून त्या 10% लोकांना ज्यांच्या हे डोक्यावरून जाते असं त्यांना वाटतं, माझी विनंती आहे की तुम्हीही याच्यात प्रयत्न केला तर हे तुम्हाला समजून जाऊ की आपण जे करत आहात हे एकंदर या देशामध्ये विषमतावादी आणि प्रतिगामी शक्ती जी आहे यांना एक प्रकारे शह देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि कधीतरी तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. हा काही धमकीवजा सल्ला नाही आहे त्यांचा, मी धमकी म्हणून घेतही नाही. पण त्यांना असं वाटतं की आता यावेळी अशा प्रकारचं संविधानावरती पारायण करून सांगणं म्हणजे काहीतरी आपल्याला त्रास होईल किंवा एखादी संकटाला आमंत्रण दिल्यासारखं तर होणार नाही ना. म्हणून असे 10% लोक बचावाच्या पवित्र्यातून हे वाक्य बोलत असतात. माझी सगळ्यांना सरसकट 100%, 60, 10, 20 सगळ्यांना विनंती आहे. प्रत्येक विचाराचा एक काळ असतो. नो वन कॅन स्टॉप द आयडिया हुज टाइम हॅज कम, असं जे एक इंग्रजीतल्या तत्वज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या कल्पनेला, त्या विचाराला कुणीही अडवू शकत नाही, ज्या विचारांची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं संविधानाच्या पारायणाची हीच खरी वेळ आहे. संविधान समजून घेण्याची हीच खरी वेळ आहे. त्याच्यातल्या त्रुटी असतील, त्याच्यातला चांगुलपणा असेल, त्याचे परिणाम इष्ट अनिष्ट जे काही असेल ते समजून घेण्याचा हा काळ आहे. तुम्ही दिसत्या काळाला एक आव्हान म्हणून जर स्वीकारलं तर तुमच्या लक्षात येईल की संविधानातून खूपसे मार्ग शांततामय मार्गाने निघू शकतात. खूपसे मार्ग स्पष्ट दिसतात तुम्हाला की शांततेतून मार्ग निघू शकतात. आंदोलन, उग्रवाद हा प्रत्येक ठिकाणी करावाच लागेल असं नाही आहे. किंबहुना आपण छोट्याशा गोष्टीसाठी जर हे झालो तर उग्रवादी म्हटलं जातो, कधी नक्षलवादी म्हटलं जातो, कधी असंवेदनशील समजला जातो आणि त्यातून मग अनेक दुरार्थ काढून त्रास होण्याची संभावना असते. आणि म्हणून तो त्रास होऊ नये त्यासाठी घटनेत खरी काय तरतूद आहे, आपण खरंच न्यायव्यवस्थेचा कुठे आधार घेऊ शकतो का, न्यायव्यवस्था खरंच होऊ शकते का, असं जर होत नसेल तर त्याच्या उपाययोजना काय असू शकतील, याच्यावर मंथन होणं, याच्यावर चिंतन होणं, याच्यावर खरा विचार होणं हा या पारायणाचा अर्थ आहे. म्हणून आपण अनुच्छेद 47 कडे परत आता येतोय आणि सांगतोय की पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या दोन जबाबदाऱ्या अनुच्छेद 47 नी मार्गदर्शक तत्वे या घटनेच्या 4थ्या भागामध्ये राज्यावर जबाबदारी म्हणून टाकलेली आहे. मग हे करत असताना राज्याने काय करावं, तर पहिलं लिहिलेलं आहे मादक पेय म्हणजे दारू, आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये किंवा पदार्थ हे दुसरं आहे. आणि तिसरं आहे औषधी प्रयोजनासाठी जी मादक द्रव्ये, जी अंमली पदार्थ वापरले जातात त्याला वगळून. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता आपण राज्याला या 3 गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत. हे अधिकार कशापायी दिले? पोषणमान, राहणीमान उंचावण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी. ह्या 3 गोष्टींवर राज्याला आपण नियंत्रण ठेवण्याचे अधिकार घटनेने दिलेले आहेत. आता तुम्हाला मी सांगतो की हे जे आहे हे ड्रग्स कुठले आहे, अशा प्रकारच्या कुठल्या अंमली पदार्थ आहे, दारू असेल, तंबाखू असेल एवढंच आपल्याला समजतं. पण असे अनेक प्रकारचे ड्रग्स आहेत की ज्याचा अनिष्ट परिणाम आज होऊ घातला आहे. जसं आपण रेव पार्टी पासून तर अनेक अशा कोकीन असेल, हिरोईन असेल त्या अंमली पदार्थाचे केसेस आहे. इतकंच नाही तर राज्य शासनाला
होम डिपार्टमेंटला अंमली पदार्थ विरोधी पथक नावाचं एक सेपरेट पोलिसांचा विभाग निर्माण करावा लागलेला आहे, जो 25 वर्षापूर्वी आपल्याकडे नव्हता. तो कार्यरत आहे आणि त्याच्यातून अनेक केसेस आणि अनेक मोठमोठ्या क्वांटिटीमध्ये आपण मादक द्रव्य ही जप्त केलेली आहेत. एक छोटस जाता म्हणून सांगतो, अनेक वेळा म्हणजे सुशांत सिंगच्या केसमध्ये असेल किंवा इतर काही दर आठवड्या 15 दिवसाला तुम्हाला अशा केसेस बघायला मिळतात की अमुक अमुक कोण सेलिब्रिटी तो ड्रगच्या केसमध्ये NDPS ऍक्ट मध्ये अटक झालेला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB यांनी केलेल्या कारवाईमध्ये किंवा अंमली पदार्थ विरोधी पथक राज्य शासनाचं त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये लोकांना अटक झालेली आहे, 4 जण पकडली गेलेली आहेत. हा सगळा भाग विचारात घेता आपण जेव्हा हे सगळं बघतो, त्याची तरतूद या 47 अनुच्छेदामध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. NDPS ऍक्ट मध्ये 3 महत्वाचे शब्द प्रयोग आहे. पहिला आहे नार्कोटिक्स, म्हणजे अंमली द्रव्य. अंमली द्रव्य दोन्ही प्रकारचे आहेत, एक चांगली आहे, वाईट आहे. ज्या अंमली द्रव्यांचा वाईट परिणाम होतो त्यांना आपण नार्कोटिक्स समजतो. नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट असं याला म्हटलेलं आहे. त्याच्या आधी ड्रग्स आणि कॉस्मेटिक ऍक्ट होता, त्याच्यामध्ये ड्रग फक्त एवढंच लिहिलेलं होतं, जे ड्रग अपायकारक आहे, आरोग्याला घातक आहे अशी द्रव्ये त्याच्यामध्ये नियंत्रित करण्याचे अधिकार होते. कॉस्मेटिक्स ऍक्ट एवढ्यासाठी म्हटलेलं होतं की ज्या कॉस्मेटिक्स आपल्याकडे येतात त्या कॉस्मेटिक्स नुसार त्या आरोग्याला अपायकारक आहे की नाही म्हणून ते डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट लागतं. त्याला जे कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे शासनाची त्याचं सर्टिफिकेट लागतं, तेव्हाच ते होऊ शकतं. हे सगळी प्रावधानं त्या जुन्या कायद्यामध्ये होती, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. तो कायदा आहे अजूनही, पण NDPS हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे आणि या कायद्याचा अर्थ आहे नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट. नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थ जे अपायकारक आहे. ड्रग्स म्हणजे अशा औषधी, त्या औषधीची एका विशिष्ट प्रमाणाच्या वर मात्रा घेतली तर ती आरोग्यास अपायकारक आहे. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं किती पर्सेंटेज आहे? पोलीसमध्ये जेव्हा अशा केसेस येतात तेव्हा याच्या रक्तामध्ये हेरोईन, कोकीन, चरस, गांजा याचं पर्सेंटेज किती आहे याचा अहवाल डॉक्टर देतात आणि 0.5 च्या वरती जर पर्सेंटेज असेल, जे कायद्यात लिहिलेली अमाऊंट आहे किंवा क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटीच्या वर जर असेल तर तो त्या ड्रग्सला घेऊन त्यांनी गुन्हा केलेला आहे किंवा तो गुन्ह्यात सामील आहे असं म्हणून ते सेक्शन्स त्याच्यावर लागतात आणि त्याला पोलीस अटक करतात. आता तिसरं महत्वाचं तुम्ही समजून घ्या, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट. हा अंमली पदार्थ किंवा औषधी पदार्थ म्हणजे नार्कोटिक्स आणि ड्रगच्या शिवाय काही नशेचे पदार्थ असे आहेत की ज्यांचा तुमच्या मज्जातंतूवर, तुमच्या नर्व्हस सिस्टीमवर, तुमच्या मनोभूमीवर परिणाम होतो, तुमच्या मानसिकतेवर परिणाम, आणि त्याच्यातून ज्या व्याधी निर्माण होतात त्याला मनोविकार जन्य व्याधी म्हटलेलं आहे. एखादा मुलगा ड्रग जर मिळाला नाही तर जेव्हा आईचा खून करतो पैशासाठी, मित्राचा खून करतो, ते ड्रगच्या एवढे आहारी गेलेले असतात की अक्षरशः त्यांच्या सायकोलॉजीवर विपरीत परिणाम झालेला असतो. असे काही सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत. आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजे ज्या तुमच्या स्वास्थ्यामध्ये मनोविकारजन्य व्याधी निर्माण करतात. तुमचं शरीर तसं ठीक असेल, आपले ते तुम्ही बघितले असतील काही जे सेलिब्रिटीज आहे, हिरो आहे, ते एकदम तंदुरुस्त, फिट, अगदी ही मॅन, 6 पॅक वगैरे असे दिसतात, परंतु या औषधाच्या काही ड्रग्सच्या माध्यमातून त्यांच्या सायकोलॉजीवर काही विपरीत परिणाम होतो. सुशांत सिंगचा जो सुसाईड आहे तो खूप तपासी यंत्रणांनी प्रयत्न करूनही काही अन्य नाही, पण सुसाईडच आहे हे निष्पन्न झालेलं आहे CBI सारख्या संस्थेला. तेव्हा ही मनोविकार जन्य व्याधी आहे, ती तुम्हाला वैफल्यग्रस्त किंवा डिप्रेशन, नैराश्य याकडे घेऊन जाते. खूप लोक नैराश्य आणि वैफल्यग्रस्तता नाहीशी होण्यासाठी हे ड्रग्स घेतात. किंबहुना मित्रांमध्ये, पार्ट्यांमध्ये असं सांगितलं जातं की अरे ऐसा करो तो फिर एकदम आदमी के सारे गम भूल जाते हैं, आदमी एकदम खुश रहता है, नई एनर्जी आती है, रिजोनोवेशन होता है बॉडी में वगैरे वगैरे सगळं.
पण जेव्हा ही नशा उतरते तेव्हा ते रिजनोव्हेशन राहत नाही, ते पुरं डिमोरलायझेशन होऊन जातं आणि त्याच्यानंतरची येणारी नैराश्याची जी स्थिती आहे, डिप्रेशन फेज ऑफ सायकोलॉजी ज्याला म्हणतात, त्या फेजमध्ये माणूस आत्महत्येसारखे प्रकार करू शकतो. म्हणून हा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जे आहे ते आपण इथे लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून एनडीपीएस ऍक्ट याच्यावर सुद्धा शासनाचं, राज्याचं नियंत्रण या प्रकारे आहे. म्हणजे घटनेत काय सांगितलेले आहे? घटनेत फक्त एवढंच बोललेलं आहे. घटनेतून या गोष्टीचा आपल्याला आलेख स्पष्ट होत नाही. पण त्याच्यावर आपण थोडासा विचार केला, की मादक पेय म्हणजे नेमकं काय? अपायकारक असे अंमली पदार्थ म्हणजे नेमकं काय? औषधी प्रयोजनाखेरीजचे पदार्थ म्हणजे काय? आणि त्या पदार्थांचं प्रमाण जे कायद्यात राखून दिलेलं आहे, म्हणजे घटनेच्या अनुषंगाने आपण जेव्हा कायदा करतो, तो कायदा कशासाठी असला पाहिजे? तर पोषणमान व राहणीमान उंचावण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करण्यासाठी या प्रमुख गोष्टी अनुच्छेद 47 मध्ये आलेल्या आहेत. आता राज्य कशा कशावर आपला कशा पद्धतीने आपली धोरणामध्ये याच्यावर नियंत्रण आणण्याचा समावेश करू शकते, त्या धोरणात आहे दारू विक्री नियंत्रण, तंबाखू विक्री नियंत्रण आणि औषधी विक्री नियंत्रण. आपलं जे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट आहे त्याच्या सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला दुकान उघडता येत नाही फार्मसीचं, किंवा त्यांच्या सर्टिफाईड ड्रग्स असल्याशिवाय तुम्हाला ते विकता येत नाही, त्याची विक्री करता येत नाही. हल्ली कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल, कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गेला तर तुमचं नाव विचारलं जातं, टेलिफोन विचारला जातो. काही ड्रग्स असे आहेत जे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मिळू शकत नाही, किंबहुना डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्ही कुठलेही औषध घेऊ नये असं नेहमी वारंवार उपदेश राज्य सरकारकडून, काही संस्थांकडून केला जातो. या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे सगळं राज्य सरकारने नियंत्रित केल्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि त्या नियंत्रणात राहूनच तुम्हाला याचा वापर करता येईल. एक्साईज डिपार्टमेंट आहे, दारूच्या विक्रीवर नियंत्रण आहे, परमिट असल्याशिवाय घेता येत नाही. दारू ही कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या टाईपची आहे, त्याचं सर्टिफिकेशन असतं. म्हणजे साधं लायसन्स आणि परमिट रूम तुम्हाला मिळालं किंवा वाईन शॉपचं लायसन्स मिळालं म्हणजे सगळंच काही मिळालं असं नाही. तर तिथे प्रत्येक बॉटल मागे तुम्हाला सिक्का, सही, एक्साईज डिपार्टमेंट याचं त्याचं सगळं 10 गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलेल्या दिसतात. हे सगळं काय आहे तर राज्यांनी आणलेली नियंत्रण आहे. परंतु त्याशिवाय सुद्धा आपल्याकडे जेव्हा आपण बघतो की गावाखेड्यामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी हातभट्टीची म्हणा किंवा याची अनियंत्रित असलेले हुड नावाचा जो प्रकार आहे, त्या प्रकारातून ज्या कधी कधी बळी जातात. दारू पिऊन म्हणजे जहरीली शराब के बली असं आपण पेपरमध्ये वाचतो कधी कधी. तर ते अनियंत्रित आहे. हा भाग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारला कायदे करण्याचा अखत्यार आहे. तंबाखू विक्रीवर तसंच नियंत्रण आहे आणि औषधी विक्रीवर सुद्धा तसंच नियंत्रण आहे. आता काही काही ठिकाणी असा प्रश्न विचारला गेला की सर नियंत्रणाचं तुम्ही म्हणता, पण नियंत्रणाचं तर आम्ही आरामात सोयीस्कर हे करून जातो. कधी कधी नियंत्रणच अशी असतात की त्या माणसाला मुद्दाम काहीतरी चुकीचं करावं लागतं. मी माझ्या वर्धा क्षेत्रामध्ये फिरत असताना अमरावती जिल्हा आणि बाकीच्या वर्धा जिल्ह्याच्या तिथं वर्धा जिल्ह्यामध्ये बंदी आहे. तेव्हा तुम्हाला असं तिथं चित्र दिसेल की जसं वर्धा जिल्हा सोडला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रवेश केला तर ओळीने तुम्हाला बार दिसतात. लोक काही किलोमीटर फक्त इकडे येऊन आपली काय तहान असेल ती तहानभूक भागवून परत त्या याच्यामध्ये जातात. तर दारूबंदी करत असताना तिचंही प्रावधान कसं राखलं गेलं पाहिजे याची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस यंत्रणेवर सोपविलेली आहे. आता मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की असा एक नियम निघाला होता की 200 मीटरच्या आत हायवे पासून सगळे जे दारूचे दुकान आहे ती 500 मीटर किंवा त्या याच्यामध्ये असावी, काहीतरी असं एक हे निघालं होतं. तर मी एका ठिकाणी गेलो, मला दिसलं समोर वाईन बारचा बोर्ड होता मोठा आणि शटर लावलेलं होतं. शटरवर लिहिलं होतं की ह्या दुकानातला प्रवेश 200 मीटर चालल्यानंतरच होऊ शकेल. रस्ता मागच्या बाजूने आहे. वळसेदार रस्ता मागच्या बाजूने आहे असं लिहिलेलं होतं. आणि त्याने मागच्या बाजूने जो रस्ता केला होता एका कुंपणाच्या याच्यातून तो काढून मुद्दामच वळतं करून, म्हणजे सिंगल गाडी टू व्हीलर तिकडे जायला मुश्किल असं वळतं 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 करून तिकडे. कुतूहलापोटी मी जाऊन बघितलं की हे काय भानगड आहे असं लिहिलेलं. आणि त्याला भेटलो तर त्यांनी सांगितलं की सर हे काय आहे? तुम्हाला शासनाने सांगितलं आम्हाला असं करा.
मी बरोबर पावलं मोजली आणि बरोबर केलं. 200 मीटर अंतर चालल्याशिवाय तुम्हाला आमच्या दुकानामध्ये येता येत नाही हम रस्त्यापासून, असा त्याने नियम काढला. मी म्हटलं, "अरे हा नियम तू फसवणूक नाही करत आहे का शासनाची?" "हो साहेब," म्हटलं, "कसली फसवणूक करणार? आम्ही एवढा खर्च केला, मी शेती विकली आणि दुकान काढलं आणि ते दुकान चालू केलं. आता याच्यामध्ये सगळे गिऱ्हाईक येतात, हे येतात." शासनाने लगेच सांगितलं, "इकडे लावू नका." मला शटर बंद करावं लागलं. 200 मीटरच्या आत लावू नका. म्हणजे कधी-कधी शासनाने हाही विचार करायला पाहिजे, की आपण जे नियम लावतो, ते नियम लोकांना पाळणं सहज शक्य आहे, की त्यासाठी त्यांना असे काहीतरी आडमार्ग शोधावे लागतात. आता सरकारी अधिकारी तिकडे आले, तर तो सांगतो, "बघा मी इकडे बोर्ड लिहिलेला आहे, माझ्या दुकानात येण्याचा रस्ता 200 मीटरचा आहे, तुम्ही काही करू शकत नाही. ॲक्शन घेऊ शकत नाही." तर याच्यामध्ये मला वाटतं अनेकांचा असा समज आहे, की 1-2 पेग दारू घेतल्यावर बुद्धी तल्लख होते आणि माणूस हे असे विचार करायला लागतो. तसं काहीसं त्याच्या बाबतीत झालेलं मला दिसलं. म्हणजे शासन नियंत्रण ठेवतं. पण शासनाने ठेवलेली नियंत्रणं हे जे सैद्धांतिक बाबी आहेत पुस्तकातल्या, त्या वास्तवदर्शी चित्रामध्ये कशा योग्य रीतीने सुनियंत्रित होऊ शकतील, याचाही विचार या ठिकाणी शासनाने केला पाहिजे. मग काही दिवसानंतर त्या नियमामध्ये बदल झाले. मग परत दुसरे नियम आले. आता काही-काही ठिकाणी 1 किलोमीटर किंवा 100 मीटर असं हे दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याचे किंवा प्रत्येक कलेक्टरच्या बाबतीतले निर्देश वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामध्ये शाळा नसावी, मंदिर नसावं, सरकारी कार्यालय नसावी. तिथं तुमचं वाईन शॉप किंवा तिथे तुमचा बिअर बार, वाईन बार असू शकतो असं. तर हे सुद्धा अंतर मोजण्याचे लोकांचे वेगवेगळे पायंडे आहे आणि त्या पायंड्यानुसार ते बघतात. म्हणजे कसं, की शासन नियम करतं. त्या नियमामध्ये कसं बसवायचं त्यासाठी बऱ्याचदा मोडतोड होते काही गोष्टींची. आणि कधी-कधी हे नियम करत असताना त्या स्थानिक जागची जिओग्राफिकल आणि सांस्कृतिक, कल्चरल स्थिती काय आहे त्याचाही विचार शासनाने करायचा असतो. म्हणून शासनाने एखाद्या ठिकाणी दारूबंदी केली असेल, तर ती दारूबंदी उठवताना शासनाचे काही निकष असतात, सर्व्हे असतो आणि अशा प्रकारचा सर्व्हे नियोजित कमिट्यांमार्फत वारंवार होत असतो. तो सुद्धा आपण इथं लक्षात ठेवला पाहिजे. तसंच विवेक हा खरं तर सगळ्या अर्थाने पहिला समाजामध्ये पाहिजे. समाजाच्या विविध घटकांमध्ये पाहिजे. आपल्याकडे कसं झालेलं आहे, की वैविध्यपूर्ण आपला समाज आहे. आपल्याकडे जिओग्राफिकल आणि कल्चरल व्हेरिएशन्स एवढे आहेत, की प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी, परंपरा वेगळ्या आहेत. या सगळ्यातून एक समावेशक मार्ग काढण्याचा जो विवेकपूर्ण विचार आहे, तो खरं तर समाज मनामध्ये रुजला गेला पाहिजे. त्यासाठी प्रबोधनाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आणि तितकाच तो शासन प्रशासनामध्येही असला पाहिजे. शासन आणि प्रशासनातली माणसं शेवटी कुठून येतात? ते समाजातूनच येतात. म्हणजे जर खरा हा विचार समाजात असेल, तर तो प्रशासनात येईल, तो शासनात येईल. मग शासन जेव्हा नियम करतं आणि प्रशासनाला त्या केलेल्या नियमांची अंमलबजावणी करायला सांगतं, तेव्हा ते नियम या सगळ्या गोष्टीचा समावेश करून आले असले पाहिजे. आणि मला तर वाटतं, की जी काही आदिवासी लोकांची संस्कृती आहे, जी काही आमची आद्य संस्कृती त्याला मी म्हणतो, अशा संस्कृतीनुसार जर काही वहिवाटीने गोष्टी रूढ झाल्या असतील, की दारू हा नैवेद्य आहे. खूप असे देव आहेत आपले, लहान-सहान जमातीचे समूहांचे देव असे आहेत, की त्या देवाला दारूचा नैवेद्य लागतो. आणि दारूचा नैवेद्य लागतो त्या देवालाच कशाला? आपले भोले शंकर, महादेव. महादेवाचं हे सोमरस म्हणून लोकांनी संबोधलेलं आहे. म्हणजे हुक्का पिणे किंवा गांजा ओढणे, आपले जे साधूंचे कुंभमेळे असतात, या ठिकाणी सरेआम याचा वापर केला जातो. मग तिथे जाऊन जर तुम्ही केसेस केल्या, तर तो म्हणाला आमच्या धार्मिक भावना आहे आणि धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य घटनेमध्ये दिलेलं आहे. तर हा जो तिढा निर्माण होतो, हा तिढा सोडवण्यासाठी तू जसं म्हणाला, सत्सद विवेक हा पाहिजे, पण हा दोन्ही बाजूला पाहिजे. मूलतः तो समाजामध्ये पाहिजे आणि त्यानंतर तो प्रशासनामध्ये, शासनामध्ये आला पाहिजे. कारण शासन, प्रशासन शेवटी लोकांचं आहे ना. लोकांवरती आपल्याला शासन करायचंय. तुम्ही जर त्याच्या परंपरेच्या खूप विरुद्ध जात असाल, तर तो एखाद्या वेळी उफाळून उठेल. त्याचा विद्रोह तुम्हाला सहन करावा लागेल, आंदोलनं सहन करावी लागतील. पण बऱ्याचशा दुर्गम खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये दारूचे दुष्परिणाम जे आहेत त्याच्यावरती विशेषतः महिलांनी आंदोलनं केली आणि खूप अशी उदाहरणं आहे की महिलांनी दारूची दुकानं बंद पाडलेली आहेत. तिथले कॉन्ट्रॅक्ट, तिथले ठेकेदार हे पळवून लावलेले आहेत की आमच्या गावामध्ये दारू नको. असाही एक भाग आहे, तोही विचारात घेणं आहे. म्हणजे खरं तर मी म्हणेन शासनासमोर
भारतीय समाजावर असे नियम करून त्यांची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून करून घेणं हे एक फार मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान विवेकी मनालाच फक्त पेलवू शकेल. अविवेकाने जर तुम्ही काही करायला गेलं तर त्याचे विपरीत परिणाम मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आपण नियम बनवतो, पण ते नियम लोकांनी सहजगत्या पाळता येणार नाही असे जर केले, त्याच परिस्थितीमध्ये तू सांगितलं तसं लोक पळवाटा काढतात. लोक मार्ग काढतात, इकडचे तिकडचे तिकडे वगैरे करून त्याच्यात जोक्स होतात, हास्यास्पद काही काही मार्ग असतात. पण त्यांची सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारची अपरिहार्यता असते. तीही शासनाने लक्षात घेतली पाहिजे. ती अपरिहार्यता धार्मिक स्वरूपाची असेल, त्याच्या परंपरेच्या स्वरूपाची असेल, किंवा मग त्याच्या व्यावसायिकतेतून त्याच्यावर लादली गेलेली असेल. आणि मला वाटतं जेव्हा अशा काही केसेस होतात आणि या केसेस न्यायालयामध्ये जातात, तेव्हा न्यायालय मात्र या गोष्टीचा साकल्याने विचार करतं आणि त्या ठिकाणी न्याय मिळतो. ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये हे एक फार मोठं आव्हान ठरणार आहे सगळ्यांना. येणाऱ्या पिढ्यांमध्ये 2 महत्वाचे घटक प्रभावशाली झालेले आहेत. त्याच्यातला पहिला एक नॅचरल घटक मी ज्याला संबोधतो, नेचर आणि नर्चर हे 2 जर आपण घेतले, की नॅचरली काय झालेलं आहे, की लैंगिक सुलभ भावना ज्या उद्दीपित होतात, त्याचं वय कमी झालेलं आहे. जी भावना 18-20 वर्षामध्ये निर्माण व्हायची, ती आता 13-14व्या वर्षी यायला लागलेली आहे. म्हणजे ही जी मुलं आहे, ती फार कमी वयामध्ये स्वतःला तरुण समजायला लागली आहे. तारुण्यात यांचा प्रवेश झालेला आहे. पौगंडावस्था आणि कुमारावस्था हे वय असं आहे, की त्या अवस्थेमध्ये भावनेचं आणि बुद्धीचं दोन्हीचं वैचारिक उत्थान होत असतं. त्यामध्ये भावना ही त्याला कुठेतरी रोआप करायला, कुठेतरी आपलं इम्प्रेशन मारायला, कुठेतरी मी मोठा आहे हे समजून द्यायला शिकवत असते. त्या बरोबरीने आपल्या मीडिया आणि आजचा जो सोशल मीडिया आहे, जग ओपन झालेलं आहे. द वर्ल्ड इज नॉट राउंड बट इट हॅज बिकम अ प्लेन. एक मोठं विलेज, बिग साइज विलेज, द वर्ल्ड इज अ बिग साइज विलेज असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा आज अमेरिकेत काय चाललेलं आहे, तिथले लोक कसे त्या रॉक मध्ये डान्स करतात, कसे लहान लहान कपडे घालून कसा त्यांचा प्रकार चालतो आणि कसे स्टेटस सिम्बॉल होतात. जेवढे सिनेमे तुम्ही बघता, त्या प्रत्येक सिनेमामध्ये जेव्हा श्रीमंत माणसाची राहणीमानाची स्टाईल दाखवलेली असते, त्याच्यात इन्व्हेरिएबली पाईप असेल, सिगारेट असेल, उंची गाडी असेल, घरामध्ये बार असेल, हे सगळे स्टेटस सिम्बॉल आपल्याकडे जोडल्या गेलेले आहेत. मला तर हे नवश्रीमंत वर्ग जो एक आहे समाजामध्ये, त्यांच्या प्रत्येक घरामध्ये असं वातावरण बघायला मिळतं नवीन मुलांच्या ह्याच्यात, की घरामध्ये सगळेजण एकत्र बसून बिअर असो किंवा विस्की असो त्याचं सेवन चालतं. अनेक माझे मित्र आहेत, कधी-कधी मी त्यांना विचारतो, "अरे हे असं का करतायत तुम्ही?" त्याचं एक उत्तर ते फार मार्मिक देतात, "अरे बाबा असं केलं नाही, ही पोरं जी आमच्या घरात आहे, ही बाहेर जाऊन काहीतरी करणार. यांच्या लुंगी पार्टी, पैजामा पार्टी असं काहीतरी करतात. हल्ली मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्या रेव्ह पार्टी वगैरे सारखे रेड होतात म्हणून लोकं तिकडे जात नाही. मग काय करतात, सोसायटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कोणाचे तरी एखाद्याचे आई-वडील बाहेर गेलेले असतील, एखादी रूम घेतात. त्या रूममध्ये हे लोकं सगळे त्या सोसायटीतले मित्र किंवा बाहेरच्या आजूबाजूच्या जवळपासच्या एरियामधले मित्र-मैत्रिणी जमा होतात आणि त्या ठिकाणी यांच्या पैजामा पार्ट्या आणि काय-काय पार्ट्या न सांगता येण्यासारख्या पार्ट्या त्यांच्या तिकडे सुरू होतात. हे जे तरुणांमध्ये एक लोन आलेलं आहे, त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर होणाऱ्या जाहिरातीचा परिणाम आहे. शिवाय आपल्याकडे तेवढ्या प्रामुख्याने दाखवल्या जात नाही. दारूच्या किंवा सिगारेटच्या जाहिराती या उदात्तीकरण म्हणून असं दाखवल्या जात नाही. पण इतर देशामध्ये जिथे हा प्रमुख रेव्हेन्यू मिळवण्याचा त्यांचा मार्ग आहे, तिथे ह्या जाहिराती खुलेआम दाखवल्या जातात. मग आपल्याकडे McDonald'sचं असं दाखवत नाही, पण McDonald'sचा सोडा दाखवतात, पाणी दाखवतात, कुठल्या कशामध्ये काय दाखवतात. सांगण्याचा उद्देश एकच असतो, की या सगळ्या जाहिराती बघून अशा प्रकारचं चित्रीकरण आणि अशा प्रकारचं सोशल मीडियाच्या तर्फे, सिनेसृष्टीतर्फे जे चित्र आम्ही आज तरुणांसमोर निर्माण करतो, ते एक चंगळवादी आणि स्टेटसचं चित्र, की आपण काहीतरी असं आहे. विशेष करून तरुणांमध्ये त्या कुमार अवस्थेमध्ये ते एक वाटतं आणि मुळात ते कुमार अवस्थेचं वय कमी झालेलं आहे. तर हा नॅचरल फॅक्टर आणि नर्चर फॅक्टर म्हणजे भरण पोषण त्यांचं या पिढीचं आपण कसं करतो.
बहुतांश ही पिढी अशी आहे की आधीच्या पिढीच्या मायबापांनी कष्ट करून ते राणावनातून खेडेगावातून येऊन कुठेतरी शहराच्या ठिकाणी सेटल झालेले आहे. काबाड कष्टाने 1 रूम 2 रूमचा ब्लॉक खरेदी केलाय. त्या पोरांना आता घराची चिंता नाही आहे. त्या पोरांना EMI भरायची चिंता नाही. मग त्या पोरांना काय वाटतं, आपण पैसे कमवतो, आपण एक याच्यामध्ये एन्जॉय करतो, तर आपल्याला एक एंटरटेनमेंट पण करण्याचा अधिकार आहे. आणि एंटरटेनमेंट ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी एक तिसरा फॅक्टर म्हणजे जशी लैंगिक सुलभ भावना याचं वय कमी झालेलं आहे, दुसरा जाहिरातीचा पगडा झालाय, तसा तिसरा एक फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा आहे की ह्या टेक्नॉलॉजीच्या वापराने या नवीन पिढीवर न पेलवल्या जाईल असा एक मानसिक आणि बौद्धिक ताण पण निर्माण झालेला आहे. एखादा पोरगा सतत त्या लॅपटॉपच्या आणि कॉम्प्युटरच्या समोर 10 तास 8 तास बसत असेल तर डेफिनेटली त्याच्या मानसिकतेवर काहीतरी असं विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना चष्मे लागलेले आहेत. अनेकांना असं वाटतं लेट्स रिलॅक्स यार, बहुत टेन्स हो गया. स्ट्रेस लेवल त्यांची ऑटोमॅटिकली वाढलेली आहे. ती शमवण्यासाठी मग प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसच्या कक्षामध्ये अशी व्यवस्था असते की तिथे जाऊन तुम्ही धूम्रपान करू शकता. कॉर्पोरेट ऑफिसच्या बाहेर तुम्ही बघा त्यांच्या फ्री अवर्स मध्ये अर्धा तास 1 तास जो मिळतो तिथे इनव्हेरिएबल पानाच्या सिगारेटच्या टपऱ्या दिसतात. लोक येऊन तरुण तरुणी त्या ठिकाणी सिगरेट फुकताना तुम्हाला दिसतात. अगदी चांगल्या चांगल्या परळ सारख्या एरियामध्ये मोठमोठ्या टॉवरच्या खाली तुम्हाला ही गर्दी दिसते. हे सगळं लक्षण कशाचं आहे? हा तिसराही एक फॅक्टर आहे. मला वाटतं या 3 फॅक्टरनी अशा प्रकारचे विपरीत परिणाम याच्यावर झालेले आहेत. हे कसे दूर करायचे त्यासाठी खरं तर 2-3 फॅक्टर महत्वाचे आहेत. त्याच्यात पहिला मुळात फॅक्टर आहे आई-वडील जे घरामध्ये तुम्ही प्रबोधन करू शकता. त्यांना एक विवेक आणि तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती आई-बाप देऊ शकतात, ती त्यांनी द्यावी. दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे शिक्षण. ज्या शिक्षण संस्था आहे, जे शिक्षक आहे, त्यांच्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. हल्ली प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलर हा नेमलेला असतो. म्हणजे हे काही खूप चांगलं लक्षण नाहीये, पण तरीही सांगतो हे सायकोलॉजिकल काउन्सिलर अशा पोरांचं समुपदेशन करत असतात, त्यांचं काउन्सिलिंग करत असतात, जे महत्वाचं आहे. आणि तिसरा महत्वाचा उपाय शासनाने आणि ज्या सेवाभावी संस्था आहेत NGO यांनी सुद्धा या बाबतीमध्ये समाजाभिमुख, लोकभिमुख, लोककल्याणार्थ असे उपाय करत राहिले पाहिजे. मला आनंद आहे हे सांगताना की तिन्ही स्तरावर काम होत आहे, पण तरीही प्रश्न हा अतिशय रुद्र रूप घेऊन तरुण पिढी समोर येत आहे. तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की सर सलामत तो पगडी 50. आपण आहो म्हणून हे जग आहे. आपणच आपली बौद्धिक क्षमता, वैचारिक क्षमता हरवून बसलो. सायकोट्रॉपिक सबस्टन्सनी आपण मनोविकार जन्य व्याधींचे बळी झालो, तर अशा वेळी आपल्याला कोण वाचवणार नाही. आणि मग कदाचित असंही म्हटलं जातं की भारतातली तरुण पिढी संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे एखादं षडयंत्र गुन्हेगारी कॉन्स्पिरसी संगणमताने लादलेली असू शकते. हेही तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. कारण या सगळ्या गोष्टींचे प्रोड्युसर एवढे आहेत, हे सगळे अक्रॉस द बॉर्डर भारताच्या बाहेरच्या शक्ती आहेत, ज्या तुम्हाला इथे बाजारपेठ म्हणून वापरल्या जातात. हाही एक विचार मुलांसमोर गेला पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमचं रक्षण करणं, विवेकपूर्ण पद्धतीने आपलं शासन प्रशासन समजून घेणं, आपलं अस्तित्व जाणून घेणं, आपला समाज, आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र हे समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. मला वाटतं पारायणाच्या माध्यमातून आपण हे खूप अवांतर जरी बोलत असलो तरी याचा संबंध नीट आमच्या रोजच्या जीवन जगण्याशी आहे. घटनेतला अनुच्छेद 47 काय सांगतं आणि त्याच्यावरून ते जे प्रश्न हे जर एवढा त्याच्यावर उहापोह होणार असेल तर खरंच हे पारायण उपयुक्त आहे आणि या पारायणाचा संबंध आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी आहे. एवढं मात्र आपण या ठिकाणी निश्चितपणे समजून घ्यायला पाहिजे. आपल्या अनुच्छेद 48 कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था. हे दोन्ही शब्द एकत्र घेतले, कृषी आणि पशुसंवर्धन. मोस्टली कृषी या व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धन होत असतं, किंवा पशु संवर्धनासाठी जरी काही फार्मिंगची नवीन पद्धत सुरू झाली असते, मग पोल्ट्री फार्म असेल किंवा गोट फार्मिंग असेल, पीक फार्मिंग असेल, याचं जर काही प्रमाणात आपण एक्सेप्शन सोडलं तर बहुतांशी पशुसंवर्धन हे कृषी या व्यवसायावर अवलंबून आहे. आणि म्हणून कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था असं म्हटलेलं आहे. सुसूत्र व्यवस्था, ही सुसूत्र व्यवस्था हा शब्द कुठून आणला? सुसूत्र म्हणजे कोणाचं सूत्र? हे त्या भागामध्ये तो जो शेतकरी कृषी करतो किंवा मेंढपाळ तो आपल्या माझे धनगर बांधव
त्या ठिकाणी मेंढ्या पाळतात, गाई गुराखी राखतो, त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे अशा प्रकारच्या जनावरांची, पशूंचं संवर्धन कशा पद्धतीनं होऊ शकेल याचा विचार शासनाने करावा. म्हणजे एके ठिकाणी जर एक रूल असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्या नियमाचा जो अपवाद एका ठिकाणी लागू असेल तो तिकडे लागू होणार नाही. अशा प्रकारची सुसूत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याचे 4 पैलू दिलेले आहेत सुसूत्र व्यवस्थेचे. त्या सुसूत्र व्यवस्थेच्या 4 पैलूमध्ये असं म्हणतं, की आधुनिक व शास्त्रीय रीतीने ही सुसूत्र व्यवस्था कशी असली पाहिजे, ही आधुनिक आणि शास्त्रीय रीतीने असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघाल की आपल्या देशामध्ये मागच्या काही वर्षात सगळ्यात जास्त संशोधन जर कुठे झालं असेल तर ते बॉटॅनिकल संशोधन आहे आणि ते कृषी या क्षेत्रामध्ये झाले. हे आपल्याला विसरता येत नाही. कृषीमध्ये कीटकनाशकांपासून तर नवीन नवीन रोपांच्या धान्याच्या ज्या जाती निर्माण झालेल्या आहे त्याच्यावर वेगळे प्रयोग झालेले आहे. आता हे सांगताना पण मला फार अभिमान वाटतो की शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा पोत वैज्ञानिक दृष्ट्या तपासून या जमिनीमध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहे आणि ते कुठल्या पिकाला पोषक होऊ शकतात. माझा एक मित्र परवा एक इंटरव्ह्यू घेऊन आला, तो मला सांगत होता शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर की सांगली साताऱ्याच्या मध्ये एक विटा नावाचं छोटं गाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी एका तरुणाचा इंटरव्ह्यू घेतला. त्या तरुणाने त्याच्या शेतामध्ये जपानला ज्या पालेभाजीची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ती पालेभाजी लावली. त्यानं हा शोध कुठून लावला तर त्यांनी हे सगळं शोधून बघितलं की तिथे त्याच्या शेतामधली जी भूगर्भ योजना आहे, त्याच्या शेतामधली जमिनीचा जो पोत आहे त्या पोतामध्ये अशी रसायनं आहेत की त्या रसायनात ही भाजी चांगल्या प्रकारे उत्पन्नाचं पीक काढू शकते आणि या भाजीला जपानमध्ये डिमांड आहे. ती भाजी इकडे विकल्या जात नाही कारण ते इकडे माहित नाही कोणी त्याचा वापरही तेवढासा करत नाही. म्हणून तो ती भाजी निर्माण करून डायरेक्ट जपानला इम्पोर्ट करतो आणि तिथून त्याला चांगल्यापैकी मुनाफा मिळतो. आता ही आहे आधुनिक व शास्त्रीय रीतीने केलेली पशु व कृषी संवर्धनाची सुसूत्र व्यवस्था. त्याला सरकारने अशा योजनांना सरकारने अनुदान देण्याची पण योजना आहे. सरकार असे काही प्रयोग होत असतील तर त्यांना अनुदान देतं. हे सगळं या अनुच्छेद 48च्या माध्यमातून होतं. या उपाययोजना आधुनिक व शास्त्रीय रीतीने असल्या पाहिजे. दुसरी महत्वाची आहे गाई व वासरे इतर दुभती व झुंपणीची गुरे असं म्हणतात. पण गाय वासरू या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. एकेकाळी एका राजकीय पक्षाचं फार प्रसिद्ध हे बोधचिन्ह होतं गाय वासरू. गाई वासरे व इतर दुभती व झुंपणीची गुरे. आता इतर दुभती व झुंपणीची गुरे जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय असू शकतं? बकऱ्या असेल, मेंढ्या असेल, उंट असेल, हरिण असेल काही ठिकाणी. ही 2006 साली गुजरात राज्यामधली एक चांगली केस गाजली. ज्याच्यामध्ये असं म्हटलं की बघ गाय आणि वासरू सोडून इतर जी जनावरं आहेत ती जनावरं म्हणजे म्हैस कशामध्ये येईल, मग बकरी कशामध्ये येईल, उंट कशामध्ये येतील, मेंढ्या कशामध्ये येतील. तर ह्या केसनी तो निर्णय दिला आहे. 2006 साली ही स्टेट ऑफ गुजरात वर्सेस मिर्झापूर कुरेशी कसाब जमात, म्हणजे ही बहुतेक आपल्याकडे जो खाटीक प्रवर्ग आहे त्याची जमात असावी. मिर्झापूर कुरेशी कसाब जमात वर्सेस स्टेट ऑफ गुजरात या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 2006 साली असा निर्णय दिला की दुभती व झुंपणीची गुरे याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी कायद्याला लावायचा असेल तिथे गाय व वासरू असाच संबोधून लावायचा. म्हणजे उंट उंटी नसेल, बकरी बोकड असेल, मेंढी मेंढा असेल, म्हैस रेडा असेल तर त्याचा अर्थ सुद्धा कायद्याला जर ठरवायचा असेल तर तो गाय आणि वासरू या शब्दांना जो लागतो तोच लावण्यात यावा. हे एक महत्वाचं आहे. आणि जुंपडीची गुरे म्हणजे जे बैल कामाला येतात, जे अवताला जुंपले जातात, नांगराला जुंपले जातात, ती जुंपणीची गुरे याच्यावरती विशेष उपाययोजना शासनाला करण्याचे अधिकार अनुच्छेद 48 देतं. तसंच एक तिसरा अधिकार दिलेला आहे की ज्या जातीची गुरे अतिशय चांगली आहे की तिथली नॅचरल आहे, म्हणजे जी जात आपली गीर गाय
जी भारतात आहे म्हणजे मिळते, ती जात इतर देशामध्ये नाहीये. तर तिचं जतन आणि तिच्यामध्ये सुधार म्हणजे तिची सुधारित प्रजाती आपल्याला निर्माण करता येऊ शकते. ते करण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. त्यासाठी अनुमोदन आणि प्रोत्साहनपर शेतकरी आणि पशुसंवर्धनाच्या योजनांखाली शासनाने ही मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि चौथं अतिशय महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये गोहत्या आणि गोहत्या वंश बंदी हा कायदा निर्माण झाला की कतलीस मनाई. अशा प्रकारे जे पशु हे फार उपयुक्त असतील समाजाला, शेतीला, कृषी व्यवसायाला आणि ते संवर्धन करण्यायोग्य असतील, तर अशा संवर्धन करण्यायोग्य पशूंची कत्तल होऊ नये त्यासाठी शासनाला कायदा करण्याचा अधिकार आहे, असा हा अनुच्छेद 48 या ठिकाणी आपल्याला सांगतो. अनुच्छेद 48 अ ही 1976 साली केलेली घटना दुरुस्ती आहे. याच्यामध्ये जसं कृषी व पशुसंवर्धन हे 2 शब्द आले, तर अजून 2 शब्द याच्यामध्ये टाकले गेले. अनुच्छेद 48 मध्ये अनुच्छेद अ च्या माध्यमातून. त्याच्यामध्ये पहिलं आहे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन. म्हणजे जे पर्यावरण आहे, तुमची शेतीची आखणी असेल, त्याच्या भोवतीचे नाले, नद्या या सगळ्या गोष्टीचं जंगल असतील, त्याचं पर्यावरण, त्याचं रक्षण आणि संरक्षण झालं पाहिजे. वन विभागाचे बरेचसे कायदे जे आहे ते पर्यावरण संरक्षण व संवर्धन या मथळ्याखाली येतात. आणि नंतर तर दुसरं दिलंय वने व वन्य जीव सृष्टीचे रक्षण. जे वने व वन्य जीव सृष्टीचे रक्षण म्हणजे जे वन्य प्राणी आहेत त्यांचंही रक्षण करण्यासाठी शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. हवं तर उद्या आपण थोडंसं डिटेल याच्यावर दृष्टिक्षेप टाकू. याच्यामध्ये एक महत्वाची केस आहे की हे सगळे कायदे करण्याचे अधिकार शासनाला तेव्हाच प्राप्त होतात जेव्हा एखाद्या गोष्टीची मालकी शासनाकडे असते. ही केस आहे अर्जुन गोपाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017, म्हणजे आता हल्लीची केस आहे 2017. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ड्युटी ऑफ स्टेट is not only of state but it is of citizen only to protect the environment. आणि दुसरा निर्णय या केसमध्ये दिला तो त्याहून महत्वाचा आहे की राज्य हे सगळ्या नैसर्गिक संपदेचं मालक असेल. नैसर्गिक संपत्तीचा मालकी हक्क हा राज्याचा असेल. म्हणजे एखाद्या वेळी काही कासवांची आवक करताना पकडले जातात, काही गांडूळ आहेत ते गांडूळ साप पकडले जातात, ज्या प्रजाती वन्यजाती त्यांना रक्षण मिळालं आहे, या पकडल्या झाल्यानंतर काय करतात, कुठे जातात या? तर ह्या शासनाच्या होतात आणि शासन मग त्यांना नेऊन वनामध्ये सोडतं. किंवा ही जी संवर्धनाची ना बाकीची कुठे जमीन असेल, वनक्षेत्र असतील, या सगळ्या संपदेची, नैसर्गिक संपदेची मालकी ही राज्याकडे आहे. त्या वरती आपण 48 अ या ठिकाणी बघितलं आहे. काही प्रश्न जर याच्यावर असतील म्हणजे 47-48 वरती, तर आपण उद्या परत इथून सुरुवात करू आणि उद्या 39व्या 49व्या अनुच्छेदाला आपण जाऊ. आजचं सलग हे 34वं पुष्प आहे. संविधान पारायणामध्ये आपण 34 पारायण आज पूर्ण केलीत. उद्याचं 35वं पारायण असेल आणि अशाच प्रकारे आपण हे हा यज्ञ, ज्ञानयज्ञ ज्याला म्हणून, तो पुढे नेत जाऊ. फक्त मला तुमचा सहभाग पाहिजे. 30 दिवसानंतर ते जे सगळे कॉमेंट्स आहेत त्याच्याबद्दल मी विवेचन सुरुवातीच्या भागामध्ये केलेलं आहे. तुम्ही जे लोक बघता, तुम्ही कॉमेंट करत जा. तुम्ही याच्यावर बरं भुलं तुम्हाला जे वाटतं ते लिहत जा. व्यक्त होणं हे महत्वाचं आहे. चुकीचं असेल, वाईट असेल तर त्याचा मी विचार करणार नाही, पण चांगलं असेल आणि जे योग्य असेल, मला सांगता येत असेल, अशा गोष्टी मी नक्की सांगून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास एवढंच आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद.